परत पाठविले। भारत बांगलादेश संबंध। भारताच्या सहकार्याने बांगलादेश 1971 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले। बांगलादेशाचे जनक शेख मुजीबुर रहमान परत पाठविले। भारत बांगलादेश संबंध। भारताच्या सहकार्याने बांगलादेश 1971 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले। बांगलादेशाचे जनक शेख मुजीबुर रहमान। शेख मुजीबुर रहमान यांची संघटना बांगलादेश मुक्ती वाहिनी। 25 मार्च 1971 रोजी शेख मुजीबुर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशाची घोषणा केली। बांगलादेशाला मान्यता देणारा पहिला देश भूतान। 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला। यासाठी भारताने मदत केली, यास ऑपरेशन जॅकपॉट म्हणतात। भारत व बांगलादेश यांच्यात 17 जानेवारी 1972 ला मैत्री व सहकार्याचा करार झाला। बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान। 15 ऑगस्ट 1975 रोजी बांगलादेशमध्ये उठाव झाला। यावेळी शेख मुजीबुर रहमान व त्यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली। 1975 ते 1991 पर्यंत बांगलादेशात लष्करी हुकुमशाही होती। बांगलादेशची राजधानी ढाका। ई.पी. गंगा नदीच्या बांगलादेशातील भागास पद्मा म्हणतात, तर ब्रह्मपुत्रेला बांगलादेशात 2 फाटे आहेत, त्यातील एकास मेघना म्हणतात व दुसऱ्यास जमुना म्हणतात। भारत-पाक युद्ध 1971 मध्ये अमेरिकेने पाकच्या बाजूने उतरू नये म्हणून इंदिरा गांधी यांनी भारत-रशिया मैत्री करार हा 20 वर्ष मुदतीचा करार केला होता। भारत-बांगलादेश सीमा सुमारे 4096 किलोमीटर। बांगलादेशातील प्रमुख धर्म इस्लाम। बांगलादेशातील प्रमुख भाषा बांगला। भारत-बांगलादेश यांच्यातील करार सहकार्य करार 1972, फराक्का करार वजा 1998, गंगा पाणी वाटप करार वजा 1996, 2015 चा सीमा व एनक्लेव भूमी हस्तांतर करार। बांगलादेशी चलन टाका। भारत व बांगलादेश यांच्यातील प्रश्न, वादाचे मुद्दे, घुसखोरांचा प्रश्न, न्यूमुर बेटाचा वाद, गंगा नदी पाणी वाटप, 3 बिघा, चकमा आदिवासी प्रश्न। न्यूमुर हे बेट 1970 वा बंगालच्या उपसागरात निर्माण झाले। त्याचा शोध भारताला 1971 वा लागला। हे बेट भारतापासून 5 किलोमीटर व बांगला हद्दीपासून 7 किलोमीटर आहे। या बेटावर दोन्ही देशांनी हक्क सांगितला, शेवटी हा प्रश्न चर्चेने सोडविण्याचे ठरले। चकमा हे आदिवासी चितगाव टेकड्याच्या परिसरात राहतात। त्यातील बरेच भारतीय प्रदेशात आश्रयाला गेलेत। 1997 वा बांगलादेश सरकार। व चकमा आदिवासी यांच्यात बांगला चकमा करार झाला। सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश भारत व बांगलादेशात आहे। भारत-बांगलादेश भूमी हस्तांतर करार 1 ऑगस्ट 2015 पासून अंमलात आला। भारतातील 111 वसाहती बांगलादेशात गेल्या व बांगलादेशातील 51 वसाहती भारतात आल्या, अशी अदलाबदल झाली। जून 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्यात हा करार झाला। भारत, कोलकाता, बांगलादेश, खुलना रेल्वे चाचणीचे उद्घाटन 8 एप्रिल 2017 ला नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले। 9 नोव्हेंबर 2017 ला कोलकाता खुलना बंधन एक्सप्रेस सुरू झाली। बांगलादेशाच्या चितगांव बंदर विकासासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे। भारत-नेपाळ संबंध। भारत व नेपाळ यांचे संबंध सुमारे 2500 वर्षांपासूनचे आहेत। दोन्ही देशाची सामाजिक, आर्थिक, धार्मिक व भौगोलिक परिस्थिती परस्परांशी संबंधित असल्यामुळे दोन्ही देशाचे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत। भारत व नेपाळ या दरम्यान सुमारे 1860 किलोमीटर खुली सीमा आहे। नेपाळची राजधानी काठमांडू। नेपाळचे एकत्रीकरण 1768 मध्ये पृथ्वी शाहने केले। नेपाळमधील प्रमुख धर्म हिंदू। नेपाळमधील प्रमुख भाषा नेपाळी। नेपाळचे चलन नेपाळी रुपया।
नेपाळमधील प्रमुख ठिकाणे काठमांडू, पशुपतीनाथ, पोखरा, ललितपूर. नेपाळमध्ये घटनात्मक राजेशाही होती. 1 जून 2001 रोजी नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या व राजपरिवारातील सदस्य यांची गोळ्या घालून युवराज दीपेंद्र याने हत्या केली. या दरम्यान नेपाळमध्ये माओवादी चळवळ वाढली. कालांतराने नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आणली गेली व प्रजासत्ताक स्थापन केले गेले. नेपाळ हे भारतासाठी बफर स्टेट आहे. भूतान सुद्धा बफर स्टेट आहे. दोन मोठ्या देशांच्या मधील छोटा तटस्थ देश म्हणजे बफर स्टेट होय. सावरकर बफर स्टेटला मराठीत कीलक राष्ट्र म्हणतात. भारत व नेपाळ यांच्यातील वादाचे मुद्दे: गंडक, त्रिशुली, कोसी, महाकाली या नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न. भारत व नेपाळ यांच्यात 1950 वा ऐतिहासिक सहकार्य करार झाला. बिहारमधील मोतीहारी ते नेपाळमधील अमलेखगंज ही 69 कि.मी.ची पेट्रोलियम पाईपलाईन सप्टेंबर 2019 पासून सुरू झाली. भारत-भूतान संबंध. हिमालयाच्या दक्षिण बाजूला भूतान हा देश वसला आहे. भूतान हा पूर्णपणे भूवैशिष्ट्यित देश आहे. भूतान हा संरक्षणासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भूतानची राजधानी थिम्पू. भूतानमध्ये घटनात्मक राजेशाही अशी संसदी शासन पद्धत आहे. भूतानचा स्वातंत्र्य दिन व वर्ष 8 ऑगस्ट 1949. नेपाळप्रमाणे भूतान देखील भारत व चीन यांच्यातील बफर स्टेट कीलक राष्ट्र आहे. भूतानमधील प्रमुख धर्म बौद्ध. भूतानमधील प्रमुख शहर थिम्पू. भूतानमधील प्रमुख भाषा तिबेटी, नेपाळी, जोंगखा. 1910 मध्ये ब्रिटिश काळात भारत व भूतान यांच्यात झालेल्या करारानुसार भूतानच्या प्रदेशावर आक्रमण केले जाणार नाही हे भारताने मान्य केले. तसेच भूतान परराष्ट्र धोरणांबाबत भारताच्या सल्ल्याने वागेल हे भूतानने मान्य केले. भूतानचे चलन वेलड्रम. 63. भारत व भूतान यांच्यात 8 ऑगस्ट 1949 ला मैत्री करार झाला. यावेळी देखील भूतानने आपले परराष्ट्र धोरण भारताच्या सल्ल्यानुसार ठरविण्याचे मान्य केले. भूतानच्या अंतर्गत बाबीत भारत हस्तक्षेप करणार नाही असे वचन भारताकडून भूतानला दिले गेले. भूतानला विकास, रस्ते बांधणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, व्यापार वाढ यासाठी भारत मदत करतो. भारताच्या सहकार्याने भूतान संयुक्त राष्ट्राचा 1971 मध्ये सदस्य बनला. भूतानचा आंतरराष्ट्रीय व्यापार भारतावर अवलंबून आहे. 1949 च्या मैत्री कराराचे 8 फेब्रुवारी 2007 ला नूतनीकरण केले. आसाममधील उल्फा अतिरेक्यांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी भूतानने भारतास संपूर्ण सहकार्य केले. भूतानचा प्रमुख व्यवसाय पर्यटन. भूतानमध्ये टाटा समूहाचा जलविद्युत प्रकल्प आहे. पिल्लू. 2014 वा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान बनल्यावर सर्वप्रथम भूतानचा दौरा केला. भारत-भूतान दरम्यान सुमारे 699 किलोमीटर सीमा आहे. डोकलाम विवादात 2017 साली भारताने भूतानची पाठराखण केली. भारत-श्रीलंका संबंध. श्रीलंका हे हिंदी महासागरातील एक बेट आहे. श्रीलंकेचे भारताशी अतिप्राचीन संबंध आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म प्रचारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठविले होते. श्रीलंकेतील प्रमुख धर्म बौद्ध धर्म. श्रीलंकेतील बहुसंख्याक सिंहली व अल्पसंख्याक तमिळ या दोन्हीचे भारताशी वांशिक संबंध आहेत. त्यांचे पूर्वज भारतातच राहत होते. श्रीलंकेची व्यापारी राजधानी कोलंबो. श्रीलंकेची प्रशासकीय राजधानी श्रीजयवर्धनेपुरा कोटे. श्रीलंकेचा स्वातंत्र्य दिन 4 फेब्रुवारी 1948. श्रीलंकेतील प्रमुख शहरे कोलंबो, जाफना, कॅडी. श्रीलंकेतील प्रमुख भाषा सिंहली. मनारचे आखात व पाल्पची समुद्रधुनी यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झाला आहे. श्रीलंकेचे जुने नाव सिलोन. श्रीलंकेतील प्रमुख पिके चहा, रबर, नारळ.
श्रीलंकेतील तमिळ लोक हे श्रीलंकेत ब्रिटिशांचे राज्य असताना मळ्यामध्ये कामासाठी मजूर म्हणून गेलेत. यातील फार कमी लोकांना श्रीलंकेचे नागरिकत्व मिळाले. तामिळींच्या हित संरक्षणासाठी 1975वा LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम या दहशतवादी संघटनेची स्थापना केली गेली. या संघटनेचा प्रमुख प्रभाकरण होता. भारत श्रीलंका यांच्यात 1949वा व्यापार विषयक करार, 1954वा तामिळ नागरिकांच्या संरक्षणासाठीचा करार, 1976वा कच्छतीऊ बेटा संबंधीचा करार असे विविध करार झाले आहेत. 20 जुलै 1987 रोजी भारत व श्रीलंका राजीव गांधी व जे.आर. जयवर्धने यांच्यात कोलंबो करार झाला. यालाच शांतीसेना करारही म्हणतात. शांतीसेना या करारानुसार भारताने आपले सैन्य तमिळ बंडखोरांना मोडून काढण्यासाठी व श्रीलंकेतील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पाठविले. श्रीलंका सरकार व LTTE यांच्यात अनेक वर्ष संघर्ष झाला. 1998वा भारत व श्रीलंका यांच्यात मुक्त व्यापाराचा करार झाला. तो इ. स. 2000 पासून अंमलात आणला. श्रीलंकेचे चलन श्रीलंकन रुपया. भारत व श्रीलंका यांच्यातील वादाचे मुद्दे तमिळ नागरिकांचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न. भारत व श्रीलंका या देशांदरम्यान आदमचा पूल स्थित आहे. श्रीलंकेने आपले हंबनटोटा बंदर चीनला करारावर दिले आहे. 21 एप्रिल 2019च्या ईस्टर संडेला कोलंबो येथील हॉटेल व चर्चमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले. त्यात 215 लोक मारले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जून 2019 या घटनास्थळाला भेट दिली व भारत श्रीलंकेसोबत आहे असा विश्वास व्यक्त केला. या देशास 2022च्या सुमारास गंभीर आर्थिक संकटाने ग्रासले. भारत मालदीव संबंध. मालदीव हे राष्ट्र अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या सीमेवर आहे. मालदीव हा देश सुमारे 1200 बेटांचा आहे. या देशाची लांबी 500 मैल व रुंदी 80 मैल आहे. मालदीवचा स्वातंत्र्य दिन 11 नोव्हेंबर 1968. 1968 पूर्वी मालदीवर इंग्रजांचे राज्य होते. मालदीवची राजधानी माले. मालदीवचे चलन मालदिवियन रुपया आहे. मालदीवमधील प्रमुख धर्म इस्लाम. मालदीवमधील पिकाखालील जमीन फक्त 13% आहे. मालदीवमधील प्रमुख भाषा मालदीवन द्विवेदी, इंग्रजी. मालदीवमधील कृषी उत्पादने नारळ, मका, रताळे. मालदीवमधील प्रमुख व्यवसाय पर्यटन, मासेमारी, जहाज बांधणी. भारत व श्रीलंकेतील काही बौद्ध भिक्षुणी प्राचीन काळापासून मालदीवमध्ये वास्तव्य केले. .632 मालदीवची बेटे सुरुवातीला श्रीलंकेच्या ताब्यात होती, त्यानंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली गेली. भारत मालदीव संबंध महत्त्वाचे आहेत. मालदीवमध्ये 1988 वा बंड झाले, ते फसले परंतु मालदीवला संभाव्य धोक्याची जाणीव झाली. मालदीवच्या मागणीवरून भारताने ताबडतोब विमानाने सैन्य पाठवून हे बंड मोडून काढले. यामुळे भारत मालदीव संबंध अधिक दृढ झाले. या मोहिमेला ऑपरेशन कॅक्टस म्हणतात. पर्यटन व्यवसायानिमित्त अनेक भारतीय मालदीवमध्ये स्थायिक आहे. मालदीवने आपले मराओ बंदर चीनला करारावर दिले आहे. मालदीवला सार्कचा संस्थापक सदस्य करून घेण्यासाठी 1985 मध्ये भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली. दोन्ही देशात व्यापार, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक अशा विविध प्रकारचे संबंध दृढ झालेले आहेत. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर सर्वप्रथम जून 2019 मध्ये मालदीव दौऱ्यावर गेले. भारताने मालदीवमध्ये अडू सिटी येथे पोलीस अकादमी स्थापन करण्यास संपूर्ण मदत केली. या अकादमीचे उद्घाटन मार्च 2022 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले. भारत-चीन संबंध. चीनचे दुसरे नाव सिनो. चीनची राजधानी बीजिंग. साम्यवादी क्रांती ही 1 ऑक्टोबर 1949 ला घडलेली घटना आधुनिक चीनच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. यालाच लाल क्रांती म्हणतात, म्हणून चीनला लाल चीन असेही म्हणतात. चीनमध्ये 1949 ची साम्यवादी क्रांती माओ त्से-त्सुंग यांनी घडवून पीपल्स रिपब्लिकची स्थापना केली. नॉब. चीनचे पहिले अध्यक्ष माओ त्से-त्सुंग.
चीनचे चलन युआन, रेनरमिबी. चीनमधील प्रमुख शहरे बीजिंग, शांघाय, शेंगायान, झियांग, वुहान, तियानजिन, हाँगकाँग. चीनमधील प्रमुख भाषा मॅडारिन, चीनी, कॅन्टोनी, मिनान, शांघानीज. चीनमधील प्रमुख धर्म बौद्ध. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन. जगातील सर्वात मोठी भिंत चीनची भिंत. चीनचे राष्ट्रपिता डॉक्टर सन येत-सेन. चंग कै-शेकने चीनमधून पळून जाऊन फॉर्मोसा बेटावर तैवान, पिवळा चीन या देशाची स्थापना 1949 मध्ये केली. 1950 मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला. म्हणून तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा, तेन्झिन गायत्सो व त्यांचे अनुयायी यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. चीनमधील माओची सांस्कृतिक क्रांती 1966. चीन हा संयुक्त राष्ट्राचा सदस्य बनला 1971. ब्रिटनने हाँगकाँग चीनला 1 जुलै 1997 ला परत केले. मकाऊ उपसागर प्रांत पोर्तुगीजांनी चीनला परत केला. चीन जागतिक व्यापार संघटनेचा WTO चा सदस्य 2001 मध्ये बनला. पाच 632. जगातील सर्वात मोठे धरण श्री गॉर्जेस, चीन. भारत चीन सीमा सुमारे 3380 किलोमीटर ची आहे. 1949 पासून चीनमध्ये साम्यवादी शासन पद्धती आहे. 1954 साली भारत चीन यांच्यात पंचशील करार झाला. चीनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान पंडित नेहरू, 1954. 1962 साली चीनी सैन्य भारतीय हद्दीत घुसले व भारताशी चीनने प्रत्यक्ष युद्ध सुरू केले. याच वर्षी भारतात पहिली राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली. 20 ऑक्टोबर 1962 वा चीनने सुरू केलेले युद्ध 21 नोव्हेंबर 1962 ला चीनने एकतर्फी बंद केले. भारताचा या युद्धात पराभव झाला. चीनने या युद्धात लडाख, नेफा, अरुणाचल प्रदेशचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला. भारत-चीन संबंधात बेबनाव निर्माण झाला. 1979 पर्यंत भारत-चीन संबंधात फारसा सुधार झाला नाही. याच वर्षी परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी चीनला भेट दिली. 1981 वा चीनचे परराष्ट्र मंत्री हुयांग हुआ यांनी भारताला भेट दिली. 1988 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली. 1993 मध्ये पंतप्रधान PV नरसिंहराव चीनच्या दौऱ्यावर गेले. भारत-चीन मैत्री वर्ष 2006 व पर्यटन वर्ष 2007. सिक्कीम, तिबेट, चीन या दरम्यानची नथुला खिंड 6 जुलै 2006 रोजी व्यापारासाठी खुली केली गेली. 29व्या ऑलिम्पिक स्पर्धा 2008 मध्ये बीजिंग शहरात पार पडल्या. भारताने 1974 व 1998 केलेल्या अणुचाचण्यांची चीनने निंदा केली. भारत-चीन करार 1951 चीनचे तिबेटवरील वर्चस्व मान्य केले. भारत-चीन पंचशील करार 1954. भारत-चीन व्यापारी करार 1984. भारत-चीन वादाचे मुद्दे, सीमावाद, तिबेटचा प्रश्न, चीनने बळकावलेल्या भूमीचा प्रश्न, डोकलाम, भूतानचा प्रश्न. भारत-चीन सीमा रेषा मॅकमोहन रेषा, निश्चिती 1914. वन बेल्ट वन रोड, OBOR हा चीनचा महत्वाकांक्षी रस्ते निर्मिती प्रकल्प आहे. चीनच्या असहकार्याच्या धोरणामुळे भारताने जून 2017 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा मध्येच स्थगित केली. कोरोना व्हायरसच्या चीनमधील उपद्रवामुळे भारताने चीनला वैद्यकीय मदत फेब्रुवारी 2020 मध्ये देऊ केली. चीन नेहमीच सीमेवर घुसखोरी करतो, परंतु मोदी काळात न्याय, नीती व चर्चा याद्वारे चीनला अनेकदा माघार घ्यावयास भाग पाडले अशी वस्तुस्थिती आहे. भारत-अफगाणिस्तान संबंध. अफगाणिस्तानची राजधानी काबूल. अफगाणिस्तानचे चलन अफगाणी. अफगाणिस्तानची प्रमुख भाषा पुश्तू, दारी पर्शियन. अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन 19 ऑगस्ट 1919. अफगाणिस्तानमधील प्रमुख धर्म इस्लाम. अफगाणिस्तानमधील प्रमुख शहरे काबूल, कंदाहार, हेराट, मझार ए शरीफ. प्रमुख कृषी उत्पादने अफू, फळे, गहू, कडधान्ये.
प्रमुख उद्योग कापड गिरण्या, बूट व चामडी उत्पादने, फर्निचर, कार्पेट, सिमेंट. 632. अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश पर्वत रांग आहे. यावरून हिंदुस्थान भारताशी प्राचीन संबंध लक्षात येतो. अफगाणिस्तान व ब्रिटिश भारत यांच्यातील सीमारेषा ड्युरांड रेषा होती. सध्या ती पाकिस्तान व अफगाणिस्तानची सीमारेषा आहे. अफगाणिस्तान हा डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा देश आहे. 1926 मध्ये अफगाणिस्तानात राजेशाहीची स्थापना झाली. 1973वा राजेशाही विरुद्ध बंड झाले. 1978वा साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीचा नेता नुरत्राफी होता. 1994 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान या संघटनेची स्थापना झाली. 1996 पर्यंत तालिबानने या देशाच्या 90% भागावर नियंत्रण मिळविले. तालिबानने आपले शासन स्थापन केले. या राजवटीचा काळ सुमारे 1996 ते 2001 होता. शासन प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर. पाकिस्तान, युनायटेड अमिरात, सौदी अरेबिया या 3 देशांनीच फक्त तालिबान शासनाला मान्यता दिलेली होती. 1999 इंडियन एअरलाइन्सचे IC-814 हे विमान नेपाळमधील त्रिभुवन विमानतळ, काठमांडू येथून दहशतवाद्यांनी अपहरण करून 24 डिसेंबर 1999 अफगाणिस्तानमधील कंधार येथे उतरविले. विमान प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने आपल्या कैदेतील 3 दहशतवादी सोडून दिलेत. अल-कायदा या संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा बराच काळ अफगाणिस्तानमध्ये होता. नंतर तो पाकिस्तानात गेला. अमेरिकेने ऑपरेशन जिरोनिमो यामध्ये पाकिस्तानमधील एबोटाबाद येथे त्यास 2 मे 2011 रोजी ठार केले. भारत-अफगाण संबंध नेहमीच सलोख्याचे राहिलेले आहेत. अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माण प्रक्रियेत भारताने मोठा सहभाग दिला आहे व तेथील लोकशाही व्यवस्थेस बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने अफगाणमध्ये मैत्री, सलमा धरण व संसदेची इमारत बांधली. अफगाणिस्तानमध्ये रस्ते निर्मिती, संसद इमारत, दवाखाने बांधणे, शाळा बांधणे साठी भारताने आर्थिक व तांत्रिक मदत केलेली आहे. 2021च्या ऑगस्टमध्ये परत तालिबानने सत्ता हस्तगत केली. यानंतर तेथील भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबविले गेले. अफगाणिस्तानातील बमियान विशाल बुद्ध मूर्तीमुळे शांततेचे बेट म्हटले जाते. भारत-म्यानमार संबंध. म्यानमारचे जुने नाव ब्रह्मदेश होय. ब्रह्मदेशाला बर्मा असेही म्हणतात. म्यानमार हा भारताच्या पूर्वेला आहे. ब्रह्मदेशाला भारतीय लोक सुवर्णभूमी म्हणून ओळखत असत. म्यानमारची राजधानी नायपीदाव, नवीन राजधानी रंगून, जुनी. म्यानमारचे चलन कॅट. म्यानमारची भारताबरोबरची सीमा सुमारे 1643 किलोमीटर आहे. म्यानमारमधील प्रमुख धर्म बौद्ध. म्यानमारमधील प्रमुख भाषा बर्मीज. म्यानमारमधील प्रमुख शहरे यांगून, मंडाले, बसीन. म्यानमारचा स्वातंत्र्य दिन 4 जानेवारी 1948. म्यानमार भारतवादाचे मुद्दे, स्थलांतरितांचा प्रश्न, दहशतवादाचा. मुद्दा, रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न. प्रमुख कृषी उत्पादने ऊस, कडधान्ये, तांदूळ, मोहरी. उद्योग, विणकाम, लाकूडकाम, खते, सिमेंट, नई, वायू. अनाव राठा या सम्राटाने म्यानमारचे एकत्रीकरण केले. ब्रिटिश काळात 1935 पर्यंत ब्रह्मदेश भारताशी संलग्न होता. 1935च्या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला गेला. 1948 मध्ये 4 जानेवारीला ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसऱ्या महायुद्ध काळात जपानने काही काळ म्यानमारवर नियंत्रण मिळविले होते, परंतु 1944 ब्रिटिशांनी जपानकडून म्यानमार परत मिळविला. भारत-म्यानमार मैत्री करार 1951. म्यानमारमध्ये भारतातून गेलेले अनेक लोक स्थायिक झालेले आहेत. 1955च्या बांडूक परिषदेमध्ये म्यानमारने पंचशील तत्वांना पाठिंबा दिला.
स्वातंत्र्यानंतर काही काळ म्यानमारमध्ये लोकशाही होती. 1962 वा लष्करप्रमुख ने विन यांनी बंड केले व सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. म्यानमारमधील लष्करी सरकारला जुंता म्हटले जाई. म्यानमारमध्ये दीर्घकाळ लष्कराची सत्ता होती. 1990 या देशात निवडणुका झाल्या. त्यात अँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाला बहुमत मिळाले, परंतु त्यांना सत्ता स्थापन करू दिली नाही व तुरुंगात टाकले गेले. अँग सान स्यू की यांना 1991 चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. म्यानमारचे जनक अँग सान यांच्या त्या कन्या आहेत. भारत म्यानमार संबंधांना मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांना म्यानमारमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते, जसे लोकमान्य टिळक मंडाले तुरुंग. 1857 च्या उठावातील नायक व शेवटचे मोगल सम्राट बहादूरशाह जफर यांनी शेवटचे दिवस म्यानमारमध्ये घालविले. मंडाले येथे त्यांची कबर आहे. मोदींनी 2017 कबरीवर चादर चढविली. ब्रह्मदेशचा राजा थिबायास ब्रिटिशांनी भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी येथे राजवाडा बांधून कैदेत ठेवले होते. रत्नागिरीचा थिबा राजवाडा प्रसिद्ध आहे. ही वास्तू 1910 ते 11 ब्रिटिशांनी बांधली. आता अँग सान स्यू की यांची मुक्तता झाली आहे. देशातील लष्करशाही संपून लोकनियुक्त शासन कार्यरत आहे. अँग सान स्यू की या म्यानमारच्या प्रथम स्टेट काउन्सिलर आहेत. 2010 मध्ये अँग सान स्यू की नजकैदेतून यांची सुटका केली गेली. म्यानमारने आपले सितवे बंदर चीनला करारावर दिले आहे. रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून भारत, पाकिस्तान व बांगलादेशात निर्वासित म्हणून आलेले आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने तख्तपालट करून सत्ता काबीज केली. स्टेट काउन्सिलर अँग सान स्यू की व अध्यक्ष यू विन मिंट यांना ताब्यात घेतले व लोकशाही समर्थक जनतेवर लष्करी अत्याचार केले. संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्स. जागतिक शांतता व सुरक्षितता यासाठी पहिल्या महायुद्धानंतर 1920 राष्ट्रसंघ, लीग ऑफ नेशन्स या संघटनेची स्थापना जिनिव्हा येथे केली गेली. ही संस्था तिच्या उद्देशात अपयशी ठरली. पुढे 1946 रद्द झाली. महायुद्धाने मोठा विनाश घडवून आणला. यातूनच संयुक्त राष्ट्र संघटना उदयास आली. युद्धामुळे कोणत्याही समाजाच्या समस्या सुटत नाहीत. मानवी समाजात काही प्रमाणात संघर्ष अपरिहार्य आहे, परंतु युद्ध टाळून शांतता व सुरक्षितता स्थापित करणे मानवी समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा विचार जगभर मान्यता पावला व यातून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्मितीला चालना मिळाली. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केली गेली. सध्या तिला संयुक्त राष्ट्रे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघ घटना. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घटनेत एकूण 111 कलमे आहेत. या घटनेचे 19 भाग पडतात. संयुक्त राष्ट्र संघाच्या कामकाजाच्या अधिकृत भाषा. संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या कामकाजाच्या अधिकृत भाषा म्हणून 1. इंग्रजी, 2. फ्रेंच, 3. अरबी, 4. स्पॅनिश, 5. रशियन, 6. चीनी यांचा स्वीकार केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय व चिन्ह. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहे. ऑलिव्ह या झाडाची फांदी हे युनोचे चिन्ह आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य 26 जून 1945 ला 50 देशांनी युनोच्या चार्टरवर सह्या केल्या. पोलंडने नंतर सही केली. यामुळे सुरुवातीची सदस्य संख्या 51 होती. सध्या एकूण सदस्य देशांची संख्या 193 आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्टे. संयुक्त राष्ट्र संघाच्या घटनेतच तिची उद्दिष्टे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे: 1. जागतिक शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. 2. राष्ट्रांत मैत्रीपूर्ण संबंध स्थापणे. 3. राष्ट्रांत सहकार्य वाढविणे. 4. लिंग, वंश, भाषा, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना मानवी हक्कांची प्राप्ती करून देणे.
5. राष्ट्रांतील विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे. संयुक्त राष्ट्र संघाची रचना. संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक घटक संस्था आहेत, परंतु प्रामुख्याने खालील 6 संस्थांनी मिळून संयुक्त राष्ट्र संघ बनतो. संयुक्त राष्ट्रे: आमसभा, सचिवालय, सुरक्षा, आर्थिक व आंतरराष्ट्रीय विश्वस्त, न्यूयॉर्क परिषद, सामाजिक न्यायालय मंडळ, न्यूयॉर्क मंडळ, न्यूयॉर्क, हेग, न्यूयॉर्क. प्रमुख घटक संस्थांची कार्ये. 1. आमसभा. संयुक्त राष्ट्र संघाचे सर्व सदस्य देश आमसभेचे सदस्य असतात. आमसभेचे अधिवेशन प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात भरते. कामकाजाच्या सोयीसाठी आमसभेच्या एकूण 7 समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकविण्यासाठी आमसभा कार्य करते. नवीन राष्ट्रांना सभासदत्व देण्याचा अधिकार आमसभेला आहे. सुरक्षा मंडळ परिषद व विश्वस्त परिषद यांचे सदस्य निवडते. जागतिक समस्या मुद्द्यांवर आमसभेत चर्चा होते. दोन. सचिवालय. संयुक्त राष्ट्र संघाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी एक सचिवालय असते. सचिवालय अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. सचिवालयात एक महासचिव व इतर 9 उपसचिव असतात. त्यांच्या मदतीला कर्मचारी अधिकारी असतात. महासचिव हा सचिवालयाचा प्रमुख असतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याची व उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे, दैनंदिन प्रशासन पाहणे अशी महत्त्वाची कार्ये महासचिव करतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यात महासचिवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संयुक्त राष्ट्र संघाचे आतापर्यंतचे महासचिव. क्र. सरचिटणीस. देश. कार्यकाळ. संयुक्त राष्ट्र संघाचे आतापर्यंतचे महासचिव. क्र. सरचिटणीस. देश. कार्यकाळ. 1. त्रिग्वेली, नॉर्वे, 1946 ते 1953. 2. डेंग हॅमर्सजोल्ड, स्वीडन, 1953 ते 1963. 3. ए. थँट, म्यानमार, 1963 ते 1971. 4. डॉक्टर कर्टवाइल्ड हायम, ऑस्ट्रिया, 1971 ते 1981. 5. पेरेझ क्युलर, पेरू, 1981 ते 1991. 6. 7. ब्युट्रोस घाली, इजिप्त, 1991 ते 1996. कोफी अन्नान, घाना, 1997 ते 2006. 8. बान की मून, दक्षिण कोरिया, 1 जाने 2007 ते डिसेंबर 31, 2016. 9. अँटोनियो गुटेरेस, पोर्तुगाल, 1 जाने 2017 पासून. तीन. सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाची कार्यकारिणी असून ती कार्यकारी स्वरूपाची कार्ये करते. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे, आक्रमक व भांडखोर राष्ट्राविरुद्ध लष्करी कार्यवाही करणे अशी कार्ये सुरक्षा परिषद करते. सुरक्षा परिषदेचे एकूण 15 सदस्य असतात. यांपैकी 5 बडी राष्ट्रे कायमची सदस्य आहे. इतर 10 सदस्य 2 वर्षासाठी नियुक्त केलेले असतात. सुरक्षा परिषदेचे 5 कायम सदस्य राष्ट्रे. 1. इंग्लंड, 2. अमेरिका, 3. रशिया, 4. फ्रान्स, 5. चीन. 4. आर्थिक व सामाजिक मंडळ. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्थैर्य व समान अधिकार यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने आर्थिक व सामाजिक मंडळ स्थापन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामाजिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रात सहकार्य निर्माण करण्यासाठी आर्थिक व सामाजिक मंडळ कार्य करीत असते. 5.
आंतरराष्ट्रीय न्यायालय आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना 20 ऑक्टोबर 1945 रोजी केली गेली. या न्यायालयाचे मुख्यालय हेग येथे आहे. या न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांचा कार्यकाल 9 वर्षांचा असतो. राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष, विवाद यावर निर्णय देण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय न्यायालय करते. न्या. बी. एन. रा. न्या. आर. एस. पाठक, न्या. नागेंद्र सिंग, न्या. दलवीरचंद्र भंडारी यांची फेरनिवड नोव्हेंबर 2017 झाली. या भारतीय न्यायाधीशांनी या न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 6. विश्वस्त मंडळ विश्वस्त प्रदेश व वसाहतीचे प्रशासन पाहण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना केली गेली. सध्या या मंडळाकडे प्रदेश, (635) वा वसाहत नाही. संयुक्त राष्ट्राशी संलग्न इतर संस्था. संस्था. स्थापना. मुख्यालय. कार्ये. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. 1919 जिनिव्हा, स्वित्झर्लंड. कामगाराच्या कल्याणासाठी कार्य करते. इंटरपोल इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन. 1923 लिओन्स, फ्रान्स. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. जागतिक बँक IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. 1945 वॉशिंग्टन. सदस्य देशांना विकासासाठी कर्जे देणे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF इंटरनॅशनल मॉनेटरी फंड. 1945 वॉशिंग्टन. सदस्य देशांना अल्पमुदती कर्जे देणे. आंतरराष्ट्रीय बालनिधी युनिसेफ युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. 1946 न्यूयॉर्क. बालकविकासाठी कार्य. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. 1946 पॅरिस. शैक्षणिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी कार्य. अंगण. 1945 रोम, इटली. अन्न व कृषी याबाबत कार्य. अन्न व कृषी संघटना फाव फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. जागतिक हवामान संघटना WMO वर्ल्ड क्लायमेट ऑर्गनायझेशन. 1947 जिनिव्हा, स्वित्झर्लंड. हवामान विषयक संशोधन कार्य. जागतिक आरोग्य संघटना WHO. 1948 जिनिव्हा. आरोग्य संवर्धन करणे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी अथॉरिटी. 1957 व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. अणुऊर्जेच्या शांततेसाठीच्या वापरास उत्तेजन देणे. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC 1956 इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. वॉशिंग्टन. खाजगी उद्योगांचा विकास. आंतरराष्ट्रीय विकास संस्था IDA 1960 इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी. वॉशिंग्टन. विकासविषयक कार्य. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना UNEDO युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 1967 व्हिएन्ना. औद्योगिक विकास कार्य. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम योजना UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. 1972 नैरोबी, केनिया. पर्यावरण संतुलनासाठी कार्य. जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. 1995
जिनिव्हा. जागतिक व्यापार वाढविणे. अलिप्त राष्ट्र चळवळ, नाम नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट. स्थापना 1955. पाया 1955 या वर्षीची बांडुंग, इंडोनेशिया परिषद. सदस्य देश 120. संस्थापक प. नेहरू, भारत गमाल नासेर, इजिप्त मार्शल टिटो. युगोस्लाविया, डॉक्टर सुकार्नो, इंडोनेशिया. मुख्यालय क्वालालंपूर, मलेशिया. उद्देश जागतिक राजकारणातील ताणतणाव दूर करणे, शीतयुद्धापासून जगाचा बचाव करणे, तिसऱ्या जगाचा आवाज म्हणून कार्य करणे. राष्ट्रकुल परिषद, कॉमनवेल्थ. स्थापना 1931. पायापूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेली व स्वतंत्र झालेली राष्ट्र या संघटनेची सदस्य असतात. सदस्य देश 54वा सदस्य मालदीव. मुख्यालय लंडन. भारत या संघटनेचा सदस्य 1947वा झाला. दर 4 वर्षांनी या संघटनेची परिषद भरते. राष्ट्रकुल संघटनेची 1983 या वर्षीची परिषद नवी दिल्ली येथे झाली. या परिषदेचे अध्यक्षस्थान प. इंदिरा गांधी यांनी भूषविले. ब्रिटनची राणी या संघटनेची प्रमुख असते. G7. स्थापना 1985. मुख्यालय या संघटनेला मुख्यालय नाही. सदस्य देश 8 ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, जपान, इटली तसेच युरोपियन युनियन या संघटनेचाही सहभागी आहे. रशिया. परंतु रशिया या संघटनेतून सध्या निलंबित. विशेष ही जगातील विकसित देशांची संघटना आहे. जागतिक समस्यांवर विचार करते. जगाच्या उत्पन्नाच्या सुमारे 46% हिस्सा या संघटनेतील देशांचा आहे. रेड क्रॉस संघटना. स्थापना 1863. संस्थापक हेनरी ड्युनॉट. मुख्यालय जिनिव्हा. उद्देश नैसर्गिक आपत्ती, युद्ध या काळात वैद्यकीय मदत कार्य करणे. आतापर्यंत या संघटनेने अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे. या संस्थेस 3 वेळा 1917, 1944 व 1963 शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. स्थापना 1961. संस्थापक पीटर बेनेन्सन, ब्रिटिश वकील. मुख्यालय लंडन. उद्देश मानवी हक्कांचे संरक्षण व त्याबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करणे. 1977वा शांततेचे नोबेल मिळाले. आंतरराष्ट्रीय संघटना. महत्त्वाचे संघटना. मुख्यालय व देश. सदस्य संख्या. UN, न्यूयॉर्क, अमेरिका 193. जागतिक व्यापार संघटना. जिनिव्हा, स्वित्झर्लंड 164. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. वॉशिंग्टन, अमेरिका 190. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ. वॉशिंग्टन, अमेरिका 186. आंतरराष्ट्रीय विकास संघटना. वॉशिंग्टन, अमेरिका 174. आशियाई विकास बँक. मनिला, फिलिपाईन्स 68. ओपेक. व्हिएना, ऑस्ट्रिया 13. जागतिक बँक. वॉशिंग्टन, अमेरिका 189. सार्क. काठमांडू, नेपाळ 08. युरोपियन युनियन. ब्रसेल्स, बेल्जियम 27. कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल. लंडन, ब्रिटन 54. G7. मुख्यालय नाही. 07+1 = 8. आसियान. जकार्ता, इंडोनेशिया 10. आफ्रिकन युनियन. अदिस अबाबा, इथिओपिया 55. G20. कॅनकुन, मेक्सिको 20+1 = 21. ब्रिक्स. मुख्यालय नाही. 05+6 = 11. 1 जानेवारी 2023 पासून
बीमस्टेक, ढाका बांगलादेश 07. आर्थिक सहकार्य व विकास संघटना, पॅरिस फ्रान्स 38. G8 G8 मधून रशिया हा सदस्य निलंबित आहे. युरोपियन युनियन G7 चा सदस्य आहे व युरोपियन युनियन मधून ब्रिटन UK 31 जानेवारी 2020 ला बाहेर पडले म्हणून युरोपियन युनियन सदस्य संख्या 28 वरून 27 झाली. ब्रिक्स बँक मुख्या शांघाय चीन येथे आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना सार्क साउथ आसम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. पायात सार्कची मूळ संकल्पना 1980 वा बांगलादेशचे अध्यक्ष 1. जिया उर रहमान यांनी मांडली. सार्कच्या स्थापनेसाठी 1983 वा नवी दिल्ली येथे भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, पाकिस्तान, बांगलादेश या 7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीचे फलित सार्कच्या स्थापनेत 1985 वा झाले. चालू स्थापना 1985 ढाका बांगलादेश येथे. सदस्य 8 भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सुरुवातीला सार्कचा सदस्य नव्हता, तर 3 एप्रिल 2007 ला अफगाणिस्तान सार्कचा 8वा सदस्य बनला. मुख्यालय काठमांडू, नेपाळ. उद्देश 1. दक्षिण आशियातील जनतेचे कल्याण साधणे व त्यांचे जीवनमान उंचावणे. 2. दक्षिण आशियात आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासाला गती व चालना देणे. 3. सदस्य देशांत परस्पर विश्वास व आदरभाव यांची वाढ करणे. 4. सदस्य देशांत शक्य त्या सर्वच क्षेत्रात सहकार्य वाढविणे. 5. दक्षिण आशियाई देशांमध्ये सामूहिक आत्मनिर्भरता निर्माण करणे. 6. दक्षिण आशिया व्यतिरिक्त जगातील इतर विकसनशील राष्ट्रांशी सहकार्य करणे. 7. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दक्षिण आशियाई देशांचे समान हित लक्षात घेऊन भूमिका ठरविणे. 8. इतर प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संघटनांशी सहकार्य करणे. 9. सदस्य देशांमध्ये द्विपक्षीय व बहुपक्षीय चर्चा वाटाघाटीला पूरक वातावरण तयार करणे. 10. दक्षिण आशियाच्या पर्यावरण सुरक्षेसाठी कार्य करणे. अकरा. सदस्य देशांमधील वाद शांततापूर्ण मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे. 12. महासत्तांच्या पिळवणुकीपासून दक्षिण आशियाचे संरक्षण करणे. 13. सदस्य राष्ट्रात दळणवळण सहकार्य वाढविणे. 14. दक्षिण आशियाई देशातील साधन संपत्तीचा पुरेपूर वापर कसा होईल, विकासदर कसा वाढेल यासाठी परस्परांना सहकार्य. 15. सदस्य राष्ट्रातील अंमली पदार्थाचा व्यापार व तस्करी, दहशतवादी कृत्ये यांविरुद्ध सामूहिक भूमिका घेऊन कार्य करणे. परराष्ट्र धोरण ठरविणारी तत्त्वे. परराष्ट्र धोरण हे अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असते. यातील काही घटक कायम तर काही घटक बदलणारे असतात. यातील काही घटक अंतर्गत तर काही बाह्य असतात. भारताच्या परराष्ट्र धोरणावर खालील घटक प्रभाव टाकतात. 1. देशाची भौगोलिक परिस्थिती, भारताचे स्थान, आकार, सरहद्द, हवामान, समुद्र सानिध्य, नक्षा, डोंगर, सुपीक जमीन, वाळवंटे, खनिजे व खाणी हिचा भौगोलिक घटकात समावेश होतो. भारत याबाबतीत समृद्ध आहे. भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र व पाकिस्तान आहे. दक्षिणेकडे श्रीलंका व हिंदी महासागर आहे. वायव्य व उत्तरेकडे अनुक्रमे पाकिस्तान, चीन, तिबेट, नेपाळ व भूतान आहे. 2. अन्नधान्य उत्पादन. 1965 नंतर भारतात हरित क्रांतीने अन्नधान्य उत्पादन वाढले. देश याबाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागला. आता आपण याबाबत स्वावलंबी आहोत. जर आजही अन्नधान्यात आपण परावलंबी असतो तर त्याचा आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला असता.
3. खनिज संपत्ती. भारतात अनेक प्रकारची खनिज संपत्ती उपलब्ध आहे. सविस्तर भारत भूगोल मध्ये बघा, यामुळे आपल्या औद्योगिकीकरणास मदत झाली. 4. लोकसंख्या. परराष्ट्र धोरण ठरविताना लोकसंख्या हा घटक महत्वाचा ठरतो. भारताची लोकसंख्या 2011 नुसार 121 कोटीपेक्षा जास्त आहे. जगाची फक्त 2.42% भूमी भारताकडे आहे. जगाची सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात राहते. आपल्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी इतर राष्ट्रांचे सहकार्य कधी घ्यावे लागले, तर याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. 5. ऐतिहासिक परंपरा. भारत हा जगातील अतिप्राचीन देशांपैकी एक देश आहे. भारताला वैभवशाली व संपन्न परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक परंपरा चालू काळात परराष्ट्र धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. उदा. नेपाळ बरोबरचे धोरण. 6. राष्ट्रीय हित. परराष्ट्र धोरण ठरविताना राष्ट्रीय हितसंबंधांना महत्त्व दिले जाते. 7. विचारधारा व राष्ट्रीय मनोधैर्य. भारताची संपन्न परंपरा नैतिक मूल्यांना महत्त्व देणारी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, मानवतावाद, शांतता, अहिंसा, परस्पर सहकार्य, अलिप्ततावाद, उदारमतवाद, सहकार्य ही आमची विचारधारा आहे. याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. 8. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताने मोठीच प्रगती केली. यामुळे आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण, उपग्रह प्रक्षेपण, माहिती तंत्रज्ञानाचा विकास, अण्वस्त्र निर्मिती शक्य झाली. याचा परराष्ट्र धोरणांवर मोठा परिणाम झाला. सहाशे 9. लष्करी सामर्थ्य. 1962 भारत चीन युद्धापासून धडा घेऊन भारताने लष्कराचे आधुनिकीकरण केले. शस्त्रांची जमवाजमव, अण्वस्त्रांची निर्मिती, अणुचाचण्या करणे, युद्धनौका, विमाने, रणगाडे यांची जमवाजमव केली. याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला. 10. जागतिक लोकमत. देशाच्या परराष्ट्र धोरणावर जागतिक लोकमताचा प्रभाव पडतो. जागतिक लोकमताच्या विरोधात जाऊन कोणताही देश आपले परराष्ट्र धोरण निश्चित करू शकत नाही. 11. आर्थिक स्थिती. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. उद्योग, सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत क्षेत्र यांचा विकास वेगाने होत आहे. भारताची परकीय गंगाजळी वाढत आहे. जगभरातील कंपन्या व गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. 12. जागतिक संघटना. देशाच्या परराष्ट्र धोरणावर आंतरराष्ट्रीय संघटना व विभागीय संघटना यांचाही प्रभाव पडतो. युनो, नाम, सार्क, राष्ट्रकुल, युरोपियन युनियन, आशियानी संघटनांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतो. 13. राजकीय नेतृत्व. प्रभावी राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठाच प्रभाव पडतो. भारतातही पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, नरेंद्र मोदी यांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर पडला आहे. त्यामुळे भारताला जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. 14. मित्र राष्ट्रे. आपल्या मित्र राष्ट्रांचाही परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतो. 15. घटनात्मक तरतुदी. देशाची राज्यघटना, कायदे व नियम यांचाही परराष्ट्र संबंधावर प्रभाव पडतो. भारताचे परराष्ट्र धोरण. भारताच्या परराष्ट्र धोरणाला अनेक विचारधारांनी भक्कम केले आहे. कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाला काही मूलभूत तत्त्वज्ञानाचा आधार असतो. तसा तो भारताच्या परराष्ट्र धोरणाला सुद्धा आहे. भारताचे परराष्ट्र धोरण ब्रिटिश काळापासून उत्क्रांत होत आले आहे. उत्क्रांतीच्या या मार्गावर काही भारतीय विचारवंतांच्या विचारांनी त्यास प्रभावित करून पुढे नेले आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा आंतरराष्ट्रीय वाद, अरविंद घोष यांचा अध्यात्मवाद, महात्मा गांधींचा अहिंसावाद, नेहरूंचा लोकशाही समाजवाद यांनी त्यास अधिक समृद्ध केले आहे. नेहरूंना तर भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची चौकट आखली. भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे. 1. वंशवादी वंशभेदी विचारसरणीला विरोध.
2. वसाहतवाद, नववसाहतवाद व साम्राज्यवादास विरोध. 3. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा स्वीकार. 4. शांततामय सहजीवन जगा व जगू दया धोरण. 5. आंतरराष्ट्रीय सहकार्याने आर्थिक सामाजिक विकास साधणे व आपसातील वाद सोडविणे. 6. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यासाठी युनोला पूर्ण पाठिंबा देणे. 7. युद्ध टाळणे व शांतता टिकविण्यासाठी निःशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेला पाठिंबा. 8. शेजारी राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे व त्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे. 9. लष्करी गट व करार यांपासून अलिप्त राहणे. 10. बाह्य प्रभावापासून पूर्णपणे मुक्त करणे. 11. जागतिक सत्ता समतोल साधणे. 12. मागास देशांना सहकार्य करणे. 13. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करणे. 14. पंचशील तत्वांचा पुरस्कार करणे. 15. दहशतवादाला विरोध करणे. 16. अणुशक्तीचा शांतता मानवी कल्याणासाठी वापर करणे. भारत आणि हिंदी महासागर. भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागाला समुद्राने वेढले आहे. यात बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राचा समावेश आहे. हिंदी महासागर हा 3ऱ्या क्रमांकाचा महासागर आहे. हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर 42 राष्ट्र वसलेली आहे. जगाची 1/4 लोकसंख्या या भागात राहते. हिंदी महासागराचे नाव हे हिंदुस्थानावरून पडलेले आहेत. पृथ्वीवरील सुमारे 20% पाण्याचा साठा या महासागरात आहे. अर्थात अनेक दृष्टीने हिंदी महासागर भारतासाठी महत्त्वाचा आहे. हिंदी महासागराचे महत्त्व. 1. सागरी सीमांचे संरक्षण. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी भारताला हा महासागर अत्यंत महत्त्वाचा आहे. 2. सागरी बेटे. भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र किनारा आहे. या तिन्ही बाजूच्या सागरात सुमारे 1200 लहान मोठी बेटे आहेत. या बेटांचे सामरिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. सागरी किनाऱ्यापासून 12 नॅटिकल मैलांपर्यंत प्रादेशिक जलक्षेत्र लाभलेले आहे. किनाऱ्यापासून सागरामध्ये 200 किलोमीटर अंतरापर्यंत भारताला हक्क आहेत. हिंदी महासागरातील सुमारे 1,50,000 चौकिमी क्षेत्रात भारत खाणकाम करू शकतो. भारताला संरक्षणासाठी सागरी बेटे महत्त्वाची आहेत. 3. खनिज संपत्ती. हिंदी महासागराच्या क्षेत्रात पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व इतर धातू आणि खनिजे यांचे साठे आहेत. 4. मासेमारी. भारताच्या महासागराच्या क्षेत्रात मासेमारी करता येते. मासेमारीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालतो. 5. व्यापार. भारताच्या एकूण परकीय व्यापारांपैकी 80% व्यापार या महासागराच्या माध्यमातून निळे अर्थकारण चालतो. 6. ऊर्जा निर्मिती. आजच्या काळात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस महत्त्व प्राप्त झाले आहे. सागरी लाटांपासून ऊर्जा, भरती ओहोटीपासून ऊर्जा, सौर सागरी ऊर्जा निर्मिती यास महत्त्व आले आहे. 7. परराष्ट्र संबंध. हिंदी महासागरामुळे त्याच्या किनाऱ्यावरील 42 राष्ट्रांशी व त्यांच्या इतर शेजाऱ्यांशी परराष्ट्र संबंध स्थापित करणे भारताला सहज शक्य झाले. 8. लष्करी संशोधन व सराव. लष्करी संशोधन करण्यासाठी पाणबुडीची चाचणी घेणे, इतर देशांशी मिळून समुद्रात लष्करी सराव करणे, विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेणे इत्यादीसाठी हिंदी महासागर महत्त्वाचा आहे. पंचशील सिद्धांत. पंचशील थिअरी. परराष्ट्र धोरण हे काही मुठभर लोकांच्या कल्पनेतून उदयास येत